एकदा बाप्पा आपल्या आवडत्या मोदकांवर ताव मारत होते. एकामागोमाग एक मोदक खातच होते आणि त्यांचं पोट गोल गोल फुगत चाललं होतं. मोदकांचा आस्वाद घेतल्यानंतर फेरफटका मारण्यासाठी बाप्पा उंदीर मामावर स्वार झाले. रात्रभर उंदीर मामा त्यांना घेऊन फिरत असताना ढगांमधून चंद्रदेव बाहेर आले. बाप्पांचे गोलसर रूप पाहून चंद्रदेव हसले. त्यांना गंमत वाटली आणि त्यांनी बाप्पाच्या मोठ्या पोटाची खिल्ली उडवली. या उपहासाने बाप्पा फार दुखावले गेले. संतापून त्यांनी चंद्राला धडा शिकवायचं ठरवलं. बाप्पांनी आपला एक दात अर्धा मोडला आणि तो चंद्राच्या दिशेने फेकला. दात लागल्याने चंद्रदेवाचं तेज क्षीण होऊ लागलं. त्याची कांती मंदावली आणि ते हात जोडून थरथरत म्हणाले, "क्षमस्व गणेशा, माझी चूक झाली." बाप्पा म्हणाले, "ठीक आहे, तुला क्षमा करतो. पण शाप मात्र राहील. तू कधी पूर्ण वाढशील, कधी अर्धा घटशील, तर कधी अगदी लुप्त होशील." चंद्रदेव नम्रपणे बाप्पासमोर नतमस्तक होतात. त्यांचा अहंकार नाहीसा होतो आणि बाप्पा स्मितहास्य करून त्यांना आशीर्वाद देतात. त्या दिवसापासून चंद्र महिन्यातून कधी वाढतो, कधी घटतो. म्हणजेच शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष यांचा क्रम सुरू झाला. अशी ही बाप्पाची रोचक दंतकथा. तुम्हाला कशी वाटली?